काय प्रश्न केला? 18 चेंडू 30 धावा. सुजित सुरेख तटवला चेंडू. धीरज पार्टे तिथे उपस्थित. धीरज पार्टे. मला वाटतं पहिलं षटक असेल या जीसीपीएल मधील ज्या षटकामध्ये गणेशला विकेट नसेल मिळाली. विकेट होती, विकेट भेटता भेटता राहिली, माफ करा. आणि टेंबा, हिअर कम्स टेंबा. टेंबा उमा मधून ज्याची ओळख आहे, येलो वॉरियर्सचा वाईस कॅप्टन टेंबा उमा. कर्णधार हरीश शेट्टी आणि उपकर्णधार टेंबा याचं आगमन इथे मैदानावरती. चला, टाइम वेस्ट होतोय. कुठे अडलाय सामना? गणेश, कर्णधार गणेश, टाइम आहे, टाइमीचं बंदी आहे, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एखादा खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. प्लीज थोडा स्पीडअप करायचा आहे. टेकिंग सो मच ऑफ टाइम. सुरेख तटवला चेंडू आणि राजाने तिथे उपस्थित. झेलचित बाद. डीजे थोडासा म्युझिक होऊन जाऊ द्या. पॅव्हेलियन आहे तिकडे पाणी घेऊन जा. पॅव्हेलियन मध्ये पाणी घेऊन जा. 16 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अभिषेक साळवीसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि गडी बाद. चला, हॅट्रिकची संधी आहे. हॅलो, राहुल याच्यासाठी देखील प्राइज आहे. राहुल आणि सुजित या दोघांसाठी संधी असेल. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर अजित पाटोळे यांच्याकडनं 2000चं पारितोषिक असेल. ते म्हणजे सुजित आणि राहुल या दोघांसाठी.
14 चेंडू 28 धावा. 14 चेंडू 28 धावांना सामना बॅलन्स आहे. तटवलाय चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मला वाटतंय चेंडू थांबणार नाहीये आणि यष्टीरक्षक तिथे उपस्थित आहे. गडी बाद. धीरज पार्टे आता मात्र चूक करत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. एक यंग टॅलेंट खेळाडू कमबॅक काय असतं. संघ अडचणीत होता. 18 चेंडू 30 धावा हव्या होत्या परंतु आता इक्वेशन बघा काय आपण पाहत आहोत मैदानावरती. 13 चेंडू 28 धावा. विक्की साळवी सारखा धडाकेबाजाचा फलंदाज ज्याला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं तोच हा गोलंदाज यंग टॅलेंटेड जय कार्की ज्याच्या डोक्यावरती पर्पल कॅप सुद्धा प्रदान आहे. मला वाटतंय काय गोलंदाजी करावं लागलं. विकेट टेकिंग गोलंदाजी. अंडर 19चा खेळाडू एक उभरता सितारा कोलेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 मधला आपण पाहत आहोत मैदानावरती. खूप प्रयत्न केलेले आहेत या यंग टॅलेंटने आणि त्याचं सोनं करत असताना मैदानावरती. तडवला चेंडू. हाही चेंडू मला वाटतं हवेत आहे. हाही जेल होऊ शकतो आणि जेल टिपलाय. जेल टिपलाय. काय गोलंदाजी जय कार्की. सुरेख गोलंदाजी. अभिराज आल्या पावल्याने रिटर्न जावं लागणार आहे. फलंदाजीचा भरणा खूप आहे ब्लू पॅन्थर्स मध्ये परंतु धावा कराव्या लागणार आहेत. महत्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. फटके मारावे लागतील. 2 मोठे फटके तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. जेवढ्या लवकर तुम्ही ते 2 फटके माराल तेवढ्या लवकर तुमचं कमबॅक होईल परंतु षटकार चौकार मारावे लागतील. षटक समाप्त आहे. षटक समाप्त. जय